हिंदू धर्मातला पवित्र सण म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिलं जातं आणि हा गुढीपाडवा अगदी काही तासावर येऊन ठेपला आहे. युद्धाची परिस्थिती असल्यामुळे काही ठिकाणी भाववाढ झालेली आहे आणि अशा संपूर्ण घडामोडीमध्ये आणि वाईट वेळेतसुद्धा या ठिकाणी गुढीपाडव्याला साखरमाळा करण्याचं काम गोरेबंधू जे गवळीगल्लीतले 3 पिढ्याचं काम करतात साखरमाळे करण्याचं, ते सातत्यानं करत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांनी साखरमाळा तयार करायला चालू केलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर ह्या 3 पिढ्यापासून या साखरमाळ्या तयार करण्याचं काम हे गोरेबंधू यांच्याकडून केलं जातं आणि एकंदरीत पाहिलं तर अशा युद्धाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी महागाई वाढली असतानासुद्धा या ठिकाणी साखरमाळ्याचे काम हे प्रामाणिकपणे पूर्ण करत आहेत. काही महिला या ठिकाणी युद्धपातळीवर या ठिकाणी आपण पाहू शकता साखरमाळा तयार करत आहेत, कारण काही तासावर गुढीपाडवा येऊन ठेपलेला आहे. त्यामुळं घेतलेल्या ऑर्डरीसुद्धा पूर्ण करणं फार महत्त्वाचं असल्यामुळं या ठिकाणी सगळं कुटुंब या ठिकाणी गोरेबंधूंचं कामाला लागलेलं आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी जे 3 पिढ्यापासून साखरमाळा तयार करत आहेत ते गोरेबंधू आहेत. तुमचं नाव सांगा आणि किती दिवसापासून आणि किती वर्षापासून हा साखरमाळ्याचा व्यवसाय तुम्ही करता? माझं नाव सुरेश दत्तभाऊ गोरे, राहणार सांगली गवळी गली पेठ भाग. आमची तिसरी पिढी आहे साखरेच्या माळा तयार करण्यापासून. याला मटेरियल साखर पाण्याचा जादा मारा करावा लागतो आहे. खायचे रंग वापरायला लागतात, बनावट रंग वापरून चालत नाही आणि कमीत 5 ते 7 माणसं कामाला लागायला लागतात. तेव्हा कुठे कमीत कमी एक पोत्याचा माल होता. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कंटिन्यू अजिबात न थांबणं, जेवायला पण सुट्टी नसत्या तेवढं. आता तुम्ही ज्यावेळेला ऑर्डर घेतल्या त्यावेळेला तर युद्ध नव्हतं, पण आता युद्ध आहे, महागाई वाढलेली आहे. मग घेतलेल्या ऑर्डरी आता गॅसचा तुटवडासुद्धा सुरू आहे. मग दर वाढवलेत का, काय भाववाढ केलेली आहे काय, कसं तुम्ही सण करता? पण आता ते काय पहिली जी ऑर्डर दिली तर दर ठरलेले असतात, त्याच्यावर ते काय दर व्यापारी देत नाहीत आम्हाला घेऊन जाणारे. त्यामुळे त्या दरात देणं भागच पडते. पदरमोड करायला लागतात. त्या एक पैसे तूट झाली म्हणून समजायचं म्हणाला आणि ते जादा द्या म्हणतात ते देत नाहीत पैसे. आणि नाही तर काय तर उलटं बिलटं बोला गेले गिराक तुटते. त्यामुळे एक वर्ष एक सण करून घ्यायला लागते. असं चालले. कुठं कुठे जाते तुमच्या साखरमाळ्या? सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात सगळीकडे जाते. महाराष्ट्र बाहेर पण जाते, पुणे, रत्नागिरी, सातारा, किलोस्करवाडी, सांगली जिल्ह्यात जाते. महाराष्ट्रात पुणे, मुंबई इथंपर्यंत जाते, रत्नागिरी. कमर्शियल गॅसचा तुटवडा आहे, सरकारला काय सांगाल? आता काय तिने दिलं नसले मग आता काय दिवस बंदच होणार ना सगळं. आता हे असं कमर्शियल नाही मिळालं, पारंपरिक व्यवसाय कमर्शियल नाही मिळालं तर चुलीवर काय करू शकत नाही. लाकडाचं काय ते होऊ शकत नाही, एकसारखं तावं लागतं. दुसरी गोष्ट बारकी टाकी घेतली की अडचण आहे, सरकारांच्या अडचण, बाकी कुणी केस घातले तपासलं बिपासलं आणि शक्यतो आम्ही वापरतच नाही ती टाकी, मोठीच वापरते. मग काय तर थोडे बहुत जादा पैसे देऊन आम्ही मिळालं तर घेतो, नाही तर नाही मिळालं तर मग कॅन्सल करून टाकायचं. आहे ती ऑर्डर कशी तर पूर्ण करायची, बंद करून टाकायचं. एकंदरीत पाहिलं तर आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून गुढीपाडव्याच्या साखरमाळा करण्याचं काम चाललेलं आहे. आपण पाहू शकता या अशा लाकडाच्या ठोकळ्यामध्ये जो पाक तयार केला जातो साखरेचा, तो पाक यामध्ये ओतला जातो आहे आणि काही तासानंतर थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोरा वगैरे घालून मग त्या साखरमाळ्या तयार केल्या जातात. आपल्याबरोबर काही महिला भगिनी आहेत. मला सांगा ताई, युद्धाची परिस्थिती आहे, तुम्ही ऑर्डर घेतली त्यावेळेला दर व्यवस्थित होते, आता दर वाढलेले आहेत, गॅसचा तुटवडासुद्धा चालू आहे, कमर्शियल गॅस तर मिळतच नाही आहे. मग अशा वेळेला तोटा सहन करून तुम्ही हे काम करताय, कसं वाटतंय? तोटा सहन करून काम करायलाच लागणार आम्हाला, कारण आम्ही ॲडव्हान्स पैसे घेतलेले असतात आणि त्यांना माल पुरवणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि गुढीची माळ अशी आहे की पाडव्याला हे महत्त्वाचं आहे. गुढीची माळ घातल्याशिवाय पाडवा होणं शक्यच नाही. आणि आमची तिसरी पिढी आहे, आम्ही 7 ते 8 जण काम करतो इथं. सकाळी 7 एक माळ आता 20 रुपयाला आहे आणि आम्ही सगळी आता काम करत असतोय. सकाळी बसतो ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असतोय. आमचा माल अगदी पुण्यापर्यंत, तासगाव, सातारा, कराड वगैरे सगळीकडं माल पोच करतोय आम्ही. घेऊन जातात येऊन माल ॲडव्हान्स देऊन. तिसरी पिढी आहे ही आमची. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी मी कॅमेरामॅनला सांगेन, वेगवेगळ्या पद्धतीच्या साखरमाळासुद्धा या ठिकाणी तयार करण्याचं काम गोरेबंधूंच्याकडून सातत्याने केलं जातं. ही त्यांची तिसरी पिढी आहे आणि संपूर्ण कुटुंबच या ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी सातत्याने काम करत आहेत. गॅस दर वाढल्यामुळं या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांच्या व्यवसायावर परिणामसुद्धा झाला आहे. मात्र तोटा सहन करूनसुद्धा या ठिकाणी व्यवसाय टिकणं फार महत्त्वाचं असल्यामुळं
यावर्षी थोडा तोटा सहन करूनच यांनी या साखरमाळा तयार करून व्यवसाय करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. जिल्हा प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी कमर्शियल गॅस लवकरात लवकर दिले तर आणखीन आम्हाला बरं पडेल असं सुद्धा या गोरे बंधूंच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.